ओके, नमस्कार. आपण एज्युकेअर क्लासेसमध्ये आहोत. आज एज्युकेअर क्लासेसमध्ये काय आपले पालक जे आहेत ते भेटायला आलेले आहेत. तर आपण त्यांच्याशी काहीतरी थोडंसं हितगुज करूया, थोडंसं बोलूया. तर मॅडम नमस्कार. तुम्ही आज आलेत, तुमची लेख पास झाली. ते किती टक्क्यानं झाली ते घाबरू नका, तुम्ही टेन्शन नका घेऊ. हां, तर विषय असा आहे. तर मला एक गोष्ट सांगा, तिचं पहिले नाव सांगा. कल्याणी भिकन बोरसे. कल्याणी भिकन बोरसे. मॅडम आपल्या क्लासेसला किती दिवसापासून होती? तरी ती 2 वर्ष झाले. 3 वर्ष झाले. बरोबर. 8वी 9वी आणि 10वी 3 वर्ष झाले. बरं, ठीक आहे मॅडम. तर मला एक गोष्ट सांगा, 3 वर्षाचा परफॉर्मन्स सांगा. म्हणजे परफॉर्मन्स म्हणजे इन द सेन्स सांगा की कशी घडली तुमची मुलगी? एकदम छान. तुम्ही बोलले त्याप्रमाणे झालं. तुम्ही 8वीला बी चांगलेच मार्क आले, 9वीला बी आले, 10वीला तर एकदमच चांगले आले. मी काहीतरी तुम्हाला बोली केली होती, एवढे पर्सेंट तिला राहणार म्हणजे राहणार. त्या बोलीवर बरोबर मार्क पडले. बरोबर आहे, त्या बोलीवर उतरले. हा, तर तिला आपल्या लाडक्या विद्यार्थ्यांना 90% आहे. तर पहिली तर गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मिडल क्लास फॅमिलीतले लोक आहेत. सर आणि मॅडम हे दोघं जॉब करतात, दोघं बाहेर काम करतात, एकदम मिडल क्लास फॅमिलीतले आहे. अक्षरशः परिस्थिती अशी आहे. मॅडम काय परिस्थिती होती तिची? म्हणजे तुम्ही जे मला सांगितलं आता की काम करण्याच्या वगैरे, म्हणजे कसं होतं सांगा, सविस्तर सांगा. पालकांनाही कळवायला हवं, कारण काही लोकांनी ना लय डोक्यावर बसवले मुलं. नाही, ती घरातलं पेपर बी होता, त्यावेळेस मी घरातलं काम करून, एखादं काम आवरून निवरून अभ्यास करून पेपर द्यायला जायचे. अभ्यास करून पेपर द्यायला जायची. आणि तिकडनं आल्यावर काम करायचे. हा, म्हणजे तिने घरातलं काम करून सुद्धा, म्हणजे असं नाही की फक्त, तरी 90% मिळवलेले आहेत. खूप चांगला रिझल्ट आलेला आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गरिबीशी 2 हात करून हे लेकरं इथपर्यंत पोहोचतात. आणि म्हणजे मी तुम्हाला 10वी चालू होण्याच्या अगोदर गॅरंटी दिली होती की ते 90% मिळवणारच, ही माझी जबाबदारी. आणि माझ्या मते कल्याणी घे बरं ते माईक घे. आपण आता कल्याणीशी बोलूया. लावला का? बस राव. तर आपण कल्याणीशी बोलूया. येते कल्याणी? हां. तर कल्याणी, मला एक गोष्ट सांग, आपल्या क्लासेसचे कमसे कम 2-3च मुलं असे आहेत की ते 90च्या खाली आहेत, बरोबर आहे? बाकी सगळे 90च्या पुढचेच आहेत. म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत ते सगळे 90च्या पुढचेच आहेत. आणि मी तुम्हाला शब्द दिलेला होता, आय थिंक 3च मुलं 90च्या खाली आहेत, बाकीचे जेवढे तेवढे 90च्या पुढचेच आहेत. मी तुम्हाला शब्द दिला होता की एकही विद्यार्थी माझा 90च्या खाली राहणार नाही, बरोबर आहे? आहे 90च्या खाली? नाही, सगळे विद्यार्थी 90च आहे, 90+ आहे, बरं. 90%. म्हणजे सर 90+ खूप छान रिझल्ट आलं लक्षात. जर कोणी म्हटलं असेल की हा बुवा असं तसं, मग त्यांना सरळ सांगा, बाबा तू करून पाय, तुला पडले का? आलं का लक्षात? म्हणजे विद्यार्थ्यांना पडलेत, अजून काही विद्यार्थी आहेत त्यांना आहेत, हरकत नाही, तिने खूप कष्ट पण केले. तर मला तू सांगशील की 3 वर्षामध्ये तुझी तयारी कशी झाली क्लासमध्ये? चांगली झाली ना. 8वीला थोडं कमी होतं, तर तुम्ही खूप करून घेतला सराव, त्यामुळे चांगले मार्क पडले. 9वीला त्याच्यापेक्षाही 10वीला अजून चांगले टक्के पडले. अच्छा, अभ्यासही चांगला होता. आणि खरंच सांग, आता जाऊ दे, आता असं समज की तुझा आणि माझा शेवटचा दिवस भेटण्याचा, बरोबर आहे? काय होतं म्हणजे 10वी जेव्हा आपली चालू झाली त्यावेळेस आपण कशी सुरुवात केली होती, आणि एकंदरीत तुम्हाला किती वेळ बसून ठेवलेलं गेलेलं आहे? म्हणजे त्याच्यासाठी मी तर शिक्षक असून मी असं म्हणेल, मी तुमची सगळ्यांची माफी मागेल की तुम्हाला एक्स्ट्रा वेळ बसवावा लागला इथं, बरोबर आहे? एक वेळ सांग बरं सगळ्यांना. 2 वाजता क्लासला यायचो, 8 वाजता बी जायचो, कधी 7ला 6ला, कितीही वेळ जास्त वेळ बसून राहायचो. हा, जास्त वेळ. आणि हो, आणि शेवटी आपण कधीपर्यंत क्लास घेतला? पेपरच्या आदल्या दिवसापर्यंत क्लास चालू होता. म्हणजे मुलांची इतकी जबरदस्त तयारी करून घेतली की मुलं क्लासला आल्यानंतर ते टॉपिक क्लिअर झाले, एक्झामला क्लिअर झाले तरच सुट्टी, नाही तर रात्री 8 वाजेपर्यंत, म्हणजे दुपारचे 2 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत सुद्धा मुलं बसलेले आहेत आणि मुलांनी करून घेतलेले, म्हणजे त्यांच्या हिशोबाने, बरोबर आहे की नाही? आणि असे त्यांचा रिझल्ट, म्हणजे फक्त असं गेलो आम्ही ना असं केलं असं कधी नाही. काबाड कष्ट हे करावेच लागतील, मग ते कुठेही असो, पण अभ्यासामध्ये काबाड कष्ट केले
तरच विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो, हे ह्या विद्यार्थ्यांकडे पाहून लक्षात येत आहे. अक्षरशः तुम्हाला सांगतो, ज्यावेळेस माझ्याकडे ऍडमिशन घेऊन ज्यावेळेस लेकरं आले होते त्यावेळेस परिस्थिती सगळ्यांची जमतेमत होती. बरोबर आहे मॅडम? आणि आपण हळूहळू इथपर्यंत आता पोहोचलेलो आहे. बरोबर आहे? म्हणजे आता जे रिझल्ट आहे, आता आउटपुट कळत आहे. आता ह्या लेकरांना कोणत्याही फॅकल्टीत ऍडमिशन घ्यायला काही हरकत नाही. तुम्ही आता उडू शकता, आहे की नाही? आणि पुन्हा एकदा मी तुम्हाला सॉरी म्हणेल सगळ्या लेकरांना की तुम्हाला मी 8 वाजेपर्यंत बसून ठेवलं म्हणजे अभ्यास घेतला. तुम्हाला त्यावेळेस राग येत होता का ग? खरं खरं सांग. नाही राग येत होता ना? हे मास्तरला ना एखाद्या दिवशी पण असं काही नाही. त्यांना त्यांचंच फळ आहे की हे गोडवा जो आहे, हा जो पेड्यांचा गोडवा आहे हा त्यांच्याच मुळे आहे. चल, बेस्ट लक. मॅडम तुम्ही पण कष्ट केले सर. तुम्ही आणि एक मिनिट, माझ्या मेहनतीने झालं होतं. पप्पांकडे एक मिनिट चांगलं ध्यान दिलं सर. एक मिनिट बोलले तुम्ही तसे. मी मोकळं बोलतो थोडंसं काही गोष्टी. तर कसं आहे, हे प्रायव्हेट सेक्टर आहे आपलं. तर मला पण बाकीचा स्टाफ आहे, पगार वगैरे करावे लागतात सर. आम्ही तर पालकांना म्हणजे वडील म्हटले का असं समजतो आम्ही की तुम्ही फीस भरली तर आम्ही सर जास्त नाही विचारत. तुम्हाला मी सांगितलं होतं, शब्द दिला होता की मुलीला एवढे % राहणार म्हणजे राहणार. ते तुम्हाला बाकीत एका वर्षा पहिलेच होतं, नाहीतर सगळी फीज रिटर्न दिली म्हटलं. बरोबर आहे ना? इथून बाकीच. तर सर फीस भरायला तुम्हाला खूप काही त्रास झाला किंवा असं काही वर्षभर? नाही काही त्रास काही नाही, सांभाळून घेतलं एकदम. तुम्ही एकदम नाही रिक्षा आम्हाला गॅरंटी थोडं तुम्ही सांभाळला, सहकार्य केलं काहीतरी. अच्छा, तर सांभाळून घेतलं. हो, फीस बद्दल सुद्धा आपण सगळ्या पालकांना सांभाळून घेतलेले. असं काही नाही की अभी असं काही नाही, वर्षभर सांभाळलेलं आहे. आणि सर व्यवस्थित तुमचे, मी तुम्हाला शेवटचं पण तेच सांगेन, 100% मुलींना शिकवा. 100% तुमचं नाव उज्ज्वल करणार म्हणजे करणार. ओके, चालेल. थँक्यू. थँक्यू. आणि तुला बेस्ट लाग बाय फ्युचरसाठी. बंद करा.